आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा समाजामध्ये व्यास पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा पद्धतीनं गुरुचं वर्णन केलं होतं. म्हणजे आपल्याकडे ज्या तीन देवता आहेत, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे या तीन देवतापेक्षा सुद्धा गुरु श्रेष्ठ आहे, अशी गुरुची संत ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात गुरुचं. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिजैस. म्हणजे गुरु म्हटले काय असलं पाहिजे? ज्ञानच असलं पाहिजे. आणि ते ज्ञान अशा प्रकारचं असलं पाहिजे की ते ज्ञान दिल्यानंतर शिष्य हा समाधानी झाला, त्याला सगळ्या प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून हे अशा पद्धतीचं वर्णन संत कबीर गुरुचं आणि देवाचं वर्णन करताना गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाय जो बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बता. कबीर म्हणतात की गुरु आणि गोविंद, गोविंद म्हणजे देव, दोन जर एका समोर आपल्या उभं टाकले तर कुणाच्या चरणाचं पायाचं वंदन करायचं? तर कबीर म्हणतात गुरुच्या पायाचं वंदन करायचं. का करायचं? कारण ज्या गुरुनी ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवला, म्हणून गुरुला वंदन. आता ही गुरुपौर्णिमा महर्षी व्यास म्हणजे आपल्याकडं अनेक ऋषी होऊन गेले आणि आपल्याकडं भारतवर्षामध्ये जे ज्ञानाची प्राप्ती झाली, ज्ञान जे मांडलं गेलं किंवा ज्ञानाची जी मांडणी झाली ती गुरु आणि शिष्यांच्या सहवासामध्ये. म्हणून आपल्याकडं वेद उपनिषद निर्माण झाले. उपनिषद म्हणजे शिष्य आणि गुरूंच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये राहून प्राप्त केलेलं ज्ञान, याला आपण उपनिषद म्हणतो. म्हणजे या सगळ्या 18 आपले जे काही उपनिषद आहेत, या सगळ्या उपनिषदामध्ये गुरुनं शिष्याला त्याचा महिमा सांगितलाय, गुरुनं शिष्याला ज्ञानाचं काय महत्व आहे ते सांगितलंय. म्हणून संत तुलसीदास म्हणतात सरस्वती के भंडार की बड़ी अपूरब बात जो खर्चे त्यो बडे बिन खर्चे घट जा. हे सरस्वतीचं भांडार आहे आणि हे दिल्यानं वाढतं. ते जर आपण तसंच ठेवलं तर ते नाश पावतं. बिन खर्चे घटजात म्हणजे धन म्हणजे काय? तर धनाचा संचय न करता त्याचा विनियोग केला पाहिजे, त्याचा खर्च केला पाहिजे. ज्ञानाचं सुद्धा अगदी तशाच प्रकारचं आहे. म्हणून गुरुनं ज्ञान हे शिष्याला दिलं पाहिजे. मग आपल्या भारतवर्षामध्ये अशा असंख्य जोड्या गुरु आणि शिष्यांच्या जोड्या झाल्या आणि या गुरु आणि शिष्यामध्ये भारतामध्ये जी ज्ञानाची परंपरा आहे ती अखंडपणे तेवत राहील. म्हणजे प्राचीन काळामध्ये जर आपण गेलो तर आज पाकिस्तानमध्ये रावळपिंडी पासून साधारणपणे 18 किलोमीटरच्या अंतरावर तक्षशिला नावाचं विद्यापीठ होतं आणि या तक्षशिलेच्या विद्यापीठामध्ये एवढं समृद्ध विद्यापीठ होतं की देश विदेशातून लोक तिथं शिकायला येत होते. 5000 विद्यार्थी ऍट अ टाइम तिथं शिक्षण घेत होते. इतकं मोठं विद्यापीठ होतं. पण हुन नावाची टोळी आली आणि त्या हुनांच्या टोळीनं हे विद्यापीठ नष्ट केलं. भारतामध्ये असणारा समृद्ध वारसा नष्ट झाला. पण परत पुन्हा दुसरं विद्यापीठ बिहारमध्ये नालंदा नावाचं विद्यापीठ निर्माण केलं गेलं आणि इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, ज्याला बख्तियार खिलजी नावाचा इस्लामिक शासक आला आणि ह्या इस्लामिक शासकानं हे नालंदा विद्यापीठ नष्ट केले. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये विक्रमशिला विद्यापीठ निर्माण झालं. म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या ज्ञानाची जी परंपरा होती ती नष्ट नाही झाली, कायमस्वरूपी तेवत राहिली. जेव्हा आपण प्रभू रामचंद्राच्या म्हणजे रामायणाच्या काळामध्ये जातो तेव्हा लक्षात येतं की प्रभू रामचंद्राला सुद्धा वशिष्ठ आणि विश्वामित्र सारखे गुरु प्राप्त झाले. म्हणून प्रभू रामचंद्राला धनुर्धारी विद्या प्राप्त झाली आणि रावणासारख्या राक्षसाचा नायनाट प्रभू रामचंद्रांनी केला. महाभारतामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली आणि महर्षी व्यासांच्या नावानेच ही गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. व्यासांनी त्या म्हणजे 24,000 श्लोकांमध्ये महाभारत लिहिलंय आणि त्या महाभारतामध्ये एक श्लोक आहे, धर्मे अर्थे कामेच मोक्षेच भरतर्षभ
यदि अस्ति तदन्यत्र यन्ने नास्ति न तत्वाच. म्हणजे काय सांगितलंय, हे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थाशी निगडीतच आपलं तुम्हा सर्वांचं जीवन आहे. आणि या 4च्या अधीन राहूनच आपण ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. आणि मग व्यासानी जी रचना केली आहे त्या महाभारतामध्ये, यदि अस्ति तदन्यत्र यन्ने नास्ति न तत्वाचे, म्हणजे महाभारतामध्ये जे ज्ञान आहे तेच आपल्याला इतरत्र सगळं पाहायला मिळतं. आणि जे महाभारतामध्ये नाही ते इतरत्र कुठेच नाही. अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख त्यांच्या नावानं म्हणजे त्या महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं महर्षी व्यासाने अनेक ग्रंथाची रचना केली आहे. अनेक ज्ञानाची खानच जणू आहे ती तुम्हा सर्वांसाठी खुली करून ठेवली आहे. म्हणून महाभारतातलं जे ज्ञान आहे, म्हणजे राजकारण असेल, इतिहासकारण असेल, सांस्कृतिकरण असेल, धर्मकारण असेल, व्यवस्थापन असेल, गुरुजी आणि विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये केला. महाभारतामध्ये आपल्याला एक कथा पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी शिष्यांना गुरुच्या सानिध्यामध्ये जावं लागायचं आणि त्याची मुंज झाली म्हणजे तो 11 वर्षाचा झाला की त्याला गुरुगृह पाठवलं जायचं. आणि गुरुच्या ग्रही गेल्यानंतर त्याला सगळी कामं करावी लागायची. तशाच प्रकारे महाभारतामध्ये सुद्धा द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवाला तयार केलं. याच वेळी निशा म्हणजे ज्याला आदिवासीचा जो मुलगा एकलव्य, त्याच्या मनामध्ये पण इच्छा निर्माण झाली की अरे द्रोणाचार्य जसं कौरवांना पांडवांना शिकवतायत तसं मला पण शिकायचंय. म्हणून तो याचना करण्यासाठी म्हणजे ज्ञानाची भीक मागण्यासाठी ज्यावेळेस तिथं आला त्यावेळेस त्यांनी म्हटलं की गुरुदेव मला पण ही विद्येची प्राप्ती हवी आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले तू कुणाचा आहेस, कुणाचा मुलगा आहेस? तर त्यांनी सांगितलं की मी निषाद राजाचा मुलगा आहे. निषाद म्हणजे वनामध्ये राहणाऱ्या राजांचा तो मुलगा होता. आणि त्या काळी ज्याला क्षत्रियपेक्षा जे हीन जातीमध्ये जे लोक मोडत होते त्यांना विद्या अर्जन करता येत नव्हतं. म्हणून द्रोणाचार्य म्हणाले मला तुला विद्या देता येणार नाही. ठीक आहे गुरुदेव म्हणला एकलव्य. आणि एकलव्यानं द्रोणाचार्याच्या चरणाचं दर्शन केलं आणि त्या द्रोणाचार्याची जी मूर्ती आहे त्यांचा चेहरा जो आहे तो हुबेहूब लक्षात ठेवला. आणि तशाच प्रकारची मूर्ती त्यांनी जंगलामध्ये जाऊन चिखलाची तयार केली, बाण तयार केला झाडाच्या त्या लाकडाचा म्हणजे धनुष्यबाण आणि चालू केलं. आणि तो काय करायचा, गुरुजी मला आदेश देत आहेत बघ एकलव्या धरणे मारवा असं दररोज तो म्हणायचा. आणि विद्येमध्ये तो धनुर्धर झाला. एके दिवशी कौरव पांडव जंगलामध्ये अशाच पद्धतीनं भटकंती करत होते शिकारीच्या दरम्यान. त्यावेळेस त्यांच्यासोबत एक कुत्रा होता आणि तो कुत्रा त्यांच्यापासून भटकला आणि त्याला कुठून तर त्या तणकाराचा म्हणजे धनुष्यबाणाचा आवाज ऐकू येत होता. त्या वासाने तो कुत्रा तिथे गेला आणि जिथे एकलव्य हा धनुर्धारी विद्येची तपश्चर्या करत होता, साधना करत होता, त्याला तो भंग करायला लागला, भुंकायला लागला. एकलव्याला राग, एकलव्याला वाटलं की माझी एकाग्रता हा कुत्रा भंग करतोय. म्हणून एकलव्यानं आपल्या धनुर्विद्येच्या आधारावर त्या कुत्र्याच्या तोंडात असं बाण मारले की कुत्र्याचं तोंड बंद झालं असतं. भुंकायचं त्याचं बंद झालं, रक्त पण नाही आलं. काय विद्या प्राप्त केली होती एकलव्यानं. आणि मग ते कुत्रा तसाच त्या कौरव पांडवाकडे गेला. ते म्हणे अरे हा आपला कुत्रा आहे आणि ह्यो कोण धनुर्धारी अशा पद्धतीचा की याने कुत्र्याच्या तोंडात बाण तर मारले, त्यामुळे कुत्र्याचा जबडा तसाच फाकला गेलाय. आवाज तर बंद झालाय पण रक्ताचा एकही थेंब नाही. कोण आहे हा वीर म्हणून त्या कुत्र्याच्या पाठीमागे ते कौरव पांडव आणि द्रोणाचार्य आले. तेव्हा त्या एका झाडाच्या खाली तो द्रोणाचार्य आपला एकलव्य त्या द्रोणाचार्याच्या पुतळ्याकडे बघत आपल्या नेम करत होता. आणि त्यावेळेस द्रोणाचार्यांनी ओळखलं की हा निषाद राजाचा मुलगा एकलव्य आहे. त्याने म्हटलं की अरे एकलव्य ही धनुर्विद्या तू कशा प्रकारे प्राप्त केली. आणि योगायोगाने त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. आणि मग त्यांनी सांगितलं की गुरुदेव हे सगळी तुमची देण आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने मी या सर्व ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे. अशा प्रकारचं वचन सांगितल्यानंतर गुरु द्रोणाचार्याला वाटलं की जगामध्ये आपण वचन दिले, जगामध्ये केवळ एकच धनुर्धारी असेल तो कोण, अर्जुन. आणि अर्जुनाच्या व्यतिरिक्त जर दुसरा धनुर्धारी तयार झाला
तर माझं वचन हे सत्य ठरणार नाहीये. म्हणून ते म्हणाले की अरे तू जर माझा खऱ्या अर्थाने शिक्षक असतील तर मग आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला तू दक्षिणा दिली पाहिजे. मागा होऊ दे, तुम्हाला जे काही पाहिजे ते मागा. द्रोणाचार्य त्याला म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे. एक मिनिट स्तब्ध झाला. त्याला लक्षात आलं की उजव्या हाताचा अंगठा जर आपण तोडून दिला तर आपल्याला पुन्हा बाण चालवता येणार नाही. आपली धनुर्विद्या इथंच संपली. पण जर गुरु मागताय, गुरुच्या मुखातून येते आणि मग जर गुरुला आपल्याला हे द्यायचं नाही म्हटलं तर मग आपली गुरुची विद्या, गुरुचं पूजन काय कमायचं आहे. मग क्षणात विचार न करता कमरेचा बिचवा एकमेकाने काढला आणि द्रोणाचार्याच्या चरणावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा अर्पण केला. आणि तेव्हापासून ही गुरुपौर्णिमा कृतज्ञ भावनेनं भारतवर्षामध्ये साजरी केली जाते. अशा प्रकारे सर्वस्वाचं समर्पण करणं, गुरु जे सांगतात त्याप्रमाणे वागणं आणि गुरुच्या आज्ञेत राहून ज्ञानाची प्राप्ती करणं. म्हणून वर्णन केले गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समान. बहिणाबाई चौधरी गुरुचं वर्णन करताना म्हणतात कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरून खाली तो धपाटे, खालून मायेचा आधार. घट जाती घरोघरी, घट जाती घरोघरी, गुरु राहतो अज्ञात, गुरु राहतो अज्ञात. त्यांनी बहिणाबाईंनी गुरुला कुंभाराची उपमा दिलेली आहे. म्हणजे कुंभार काय करतो, माती, चिकन, पाणी हे सगळं घेतो आणि त्याच्यामधून तो काय तयार करतो तर मडकं तयार करतो, काळगं तयार करतो. त्याला सगळ्या प्रकारचे संस्कार करतो कुंभार आणि म्हणून घट तयार होतो त्याचा. आणि ही घट घरोघरी जातात, म्हणजे प्रत्येकाच्या घरी हे ज्ञान घेऊन जातात आणि हे ज्ञान जगाला वाढतात. अशा प्रकारच्या ज्ञानाची महती जी आहे. आणि मग बहिणाबाई पुढे म्हणतात परंतु असा घडवलेला शिष्य तो पुढे येतो आणि गुरु मात्र काय असतो, अज्ञात राहतो. अशा प्रकारच्या या गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अखंडपणे ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला व्हावी आणि या ज्ञानाच्या माध्यमातून म्हणजे आयुष्यभर तुम्ही ज्ञानाची साधना करा. प्रामाणिकपणे आणि चिकाटीने जर आपण ज्ञानाची कास धरली आणि गुरु सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे जर आपण वागत राहिलो, म्हणजे म्हणतात, वर्णन करतात की आपल्या आयुष्यातला पहिला गुरु ही आपली आई आहे. आपला आई हा आपला आद्य गुरु आहे आणि आपल्या आईनं या जगामध्ये कसं बोलायचं, कसं चालायचं, आपलं वर्तन कसं करायचं, खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं, अशा प्रकारचे जीवनाला उपयोगी असणारा प्रथम पाठ जर कुणी दिले असेल तर ते आपल्या आईनं दिलेले आहे. आणि मग आपला मित्र असेल, आपले सवंगडी असतील, आपले काका असतील, आपले आजोबा असतील, आपल्याला जे जे कुणी या जगतामध्ये शहाणपणाच्या 4 गोष्टी शिकवतात ते सगळे आपले गुरु आहे. देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा गेल्यानंतर आपल्याला चांगल्या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून दगडाचा जरी देव असला तरी तो गुरु आहे, आपल्याला चालना देतो, आपल्याला प्रेरणा देतो. पण अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुनश्च एकदा तुम्हाला भरभरून हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या मनी जे आहे, तुम्हाला जे आयुष्यामध्ये प्राप्त करायचं आहे ते प्राप्त हो, अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. ठीक आहे.